Hi, this is Sejal and I'm one of the senior interior designers at Unico. Let me give you a tour at Mr. and Mrs. Mane's home. Come, let's check it out. सो एंट्रीमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण सेफ्टी डोर थोडासा असा ब्राउनिश अँड बेज कलरमध्ये घेतलाय. रोज गोल्डची थोडी जाली घेऊन टेंट दिलाय, छान असं कर्व्स पॅटर्नमध्ये दिलंय. सेफ्टी डोरचा जो त्यांचा लॉक आहे तो त्यांच्या जालीला मॅच करतोय. देन कम्स द शू युनिट. मॅमची अशी क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की शू युनिट मला असा थोडा बिगर पाहिजे बिकॉज खूप लोक आहेत घरामध्ये. सो वी हॅव डिवायडेड इट इन सम कंपार्टमेंट्स, ड्रॉवर्स अँड देन अगेन शू युनिट. खाली त्यांचे यूज चप्पलसाठी आपण सेक्शन दिले. डायनिंग तुम्ही पाहू शकता की थोडंसं कॉम्पॅक्ट स्पेस होतं, तर ते एक चॅलेंज होतं आपल्यासाठी की डायनिंग कसा फिट करायचा. 4 सीटर डायनिंग आपण इथे फिट केलाय. तुम्ही पाहू शकता या साईडला आपण बेंच दिलेत, त्यानंतर इथे 2 चेअर्स दिलेत. वॉलवर जी ॲम्बियन्स क्रिएट करायची होती तर क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की मला थोडंसं मोठं दिसलं पाहिजे. सो वी ॲडेड अ मिरर. बी वेल्ड मिरर आहे. ह्याचे कॉर्नर्स थोडेसे असे राऊंड करून थोडंसं आपण एस्थेटिकली थोडंसं प्लीजिंग करायचं ट्राय केले. देन वी हॅव ॲडेड वन नाईस अँटिक वॉच टू इट. सो असं कॉम्पॅक्ट स्पेस कसं स्पेशियस बनवू शकतो आणि चांगला डायनिंग टेबल इथे कसं फिट करू शकतो ते आपण ट्राय केले. सो क्लायंटचं असं म्हणणं होतं की मंदिर हा त्यांच्या घराचा गाभा आहे. सो युनिकोने ट्राय केला आहे की मंदिर थोडंसं स्पेसिफिकली आपण डिझाईन करू. तर मग मंदिर तुम्ही बघू शकतात की देवारा असा बंद नाही ठेवायचा असतो, म्हणून आपण डोर्स दिलेत. छान अशी CNC कटिंग त्याच्यावर दिली आहे. वेन यू ओपन इट थोडं कॉम्पॅक्ट नाही फील व्हायला पाहिजे म्हणून आपण त्यांना पॉकेट डोर फिटिंग दिली आहे, जे स्लाइड होऊन आतमध्ये जाऊ शकतं. देन यू कॅन सी वी हॅव डन वन नाईस CNC कटिंग बॅक. त्याच्या पाठी मस्तपैकी बॅकलिट दिला आहे. इथे तुम्ही बघू शकता पुल आउट ट्रे दिला आहे, काही भोग वगैरे ठेवू शकतो ह्याच्यावर. देन थोडा स्टोरेज स्पेस दिला आहे ह्याच्यामध्ये. देन यू कॅन सी वन सीटर इज ऑल्सो देअर बिकॉज क्लायंटची रिक्वायरमेंट होती की आम्हाला बसून पूजा करायची सवय आहे. सो असं थोडंसं स्पेसिफिकली वुडन आणि व्हाईटच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण मंदिर डिझाईन करायचं ट्राय केलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की छानसं आपण कस्टमाइज वॉलपेपर लावला आहे. दरवर्षी इथे गणपतीचं मकर तयार केलं जातं, तर कोणतंही ओकेशन नसेल तरीही वॉल एम्प्टी नाही दिसली पाहिजे म्हणून हा वॉलपेपर आपण इथे लावला गेलाय. देन कमिंग टू अ TV युनिट, यू कॅन सी वी हॅव यूज्ड सम नाईस राफ्टर्स, वुडन राफ्टर्स आणि स्टोनचा टेक्स्चर यूज करून त्यांचं डिझाईन क्रिएट केलंय. देन कम्स द TV युनिट. TV युनिटचा जो हा टॉप आहे तो सुद्धा स्टोन टेक्स्चरमध्ये यूज केला आहे. छानसं असं आपण ग्लास युनिट यूज केलं आहे विथ गोल्ड अँड फ्ल्युटेड ग्लास. ते त्याच्या आतमध्ये त्यांचे सगळे स्विच बोर्ड्स आणि सगळं काय आपण ठेवू शकतो. देन असं एक रिक्वायरमेंट होतं की माझे आर्टिफॅक्ट सुद्धा मला ठेवायचे आहेत, तर एक छानसं एक सर्क्युलर आपण राऊंडिंग देऊन एक छान ओपन युनिट इथे यूज केलं आहे. देन तुम्ही कर्टन्स सुद्धा पाहू शकता. ओव्हरऑल इंटिरियरला मॅच करण्यासाठी छान डबल कर्टन्स आपण यूज केले आहेत. ही सोफा बॅक वॉल तुम्ही बघू शकतात की क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की मला काहीतरी कॉस्ट सफिशियंट विथ मिनिमल डिझाईन पाहिजे. सो व्हॉट वी सजेस्टेड देम इज POPची पूर्ण वॉल करून त्याच्यावर छान असे ग्रूव्ज आणि पॅटर्न देऊन छान मिनिमल अशी डिझाईन अचीव्ह करू शकतो. देन यू कॅन सी द सीलिंग ऑल्सो वी हॅव केप्ट इट प्लेन बिकॉज क्लायंटला असं होतं की मला फ्लोर टू सीलिंग हाईट कमी नाही करायची. सो वी डिसाइडेड टू गिव्ह इट अ व्हेरी स्लीक अँड प्लेन सीलिंग. देन वी हॅव इंटिग्रेटेड सम लाईट्स, प्रोफाईल लाईट्स, शँडेलियर्स, फॅन्स. थोडं कलर थीम ओव्हरऑल सेम ठेवून नाईस स्लीक असं अचीव्ह करायचं ट्राय केलंय. सो यानंतर आपण बाकीचे एरियाज चेक करूया, स्टार्टिंग विथ द किचन. सो हे त्यांचं किचन आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं कॉम्पॅक्ट स्पेस आहे इथे. युनिकोसाठी थोडं चॅलेंजिंग होतं की मॅक्झिमम स्टोरेज आपण कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये कसं काय क्रिएट करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता इथे एक स्लीकचं आपण युनिट दिलंय ज्याच्यामध्ये त्यांचे सगळे पॅन्स अँड एव्हरीथिंग सगळं काही फिट होईल.
देन क्लायंटची चिमणीची पण रिक्वायरमेंट होती, तर चिमणी स्पेस पण आपण दिलंय. हे त्यांचे हायड्रोलिक लिफ्टअप यूज केलेत आपण. त्यानंतर त्यांचं असं रिक्वायरमेंट होतं की त्यांचा मटका आणि त्यांचा आरो एका युनिटमध्ये फिट व्हायला पाहिजे, तर आपण तसं काही अचीव करायचं ट्राय केलं. देन वी हॅव यूज सम स्लीक टँडम ड्रॉवर्स हिअर. देन वी हॅव यूज दिस OTG युनिट, ज्याच्यामध्ये त्यांचं मायक्रोवेव्ह, त्यांचे अप्लायन्सेस सगळं काही फिट होऊ शकतं. ऑनियन्स अँड पोटॅटोजसाठी आपण टँडम्स दिलेत. हे टँडम्सच आहेत, पण त्याच्यामध्ये आपण कटआउट करून जाली दिली आहे. क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की त्यांना क्रॉकरीसाठी बाहेर स्पेस नाही. सो वी हॅव गिवन सम ग्लास युनिट्स हिअर वेअर दे कॅन कीप द्या क्रॉकरीज ऑल्सो. आणि छानसा असं ओपन युनिट दिलंय, ज्याच्यामध्ये त्यांचे मसालाचे बॉटल्स अँड एव्हरीथिंग ठेवू शकतो आपण. असं आपण थोडं स्पेस युटिलाइज करायचं कोशिश केली. वरती लॉफ्ट सुद्धा दिलेत, ताकी त्यांचं स्टोरेज सुद्धा मॅक्झिमम यूज होईल. सो हा त्यांचा किड्स बेडरूम आहे. त्यांचे 2 किड्स आहेत, एक गर्ल अँड बॉय. सो त्यांच्यासाठी त्यांना असं ब्ल्यू आणि पिंकची थोडीशी कॉम्बिनेशन पाहिजे होती. तर इथे तुम्ही बघू शकता हा वॉर्डरोब आहे. वॉर्डरोबमध्ये आपण असं छान कर्व्स वगैरे बनवून वॉर्डरोबचे शटर्सचं डिझाईन केलंय. वेअरएज त्यांना खूप जास्त स्टोरेजची गरज होती, कारण की त्यांचे इनलॉज पण इथेच राहतात. ओके, सो आपण असा L शेपचा कॉन्सेप्ट तयार केलाय त्यांच्यासाठी. त्यांना असं होतं की पूर्ण रूममध्ये ड्रेसिंग कुठे ठेवायचा, काही मिरर शो असेल तसं, म्हणून आपण हिडन ड्रेसर त्यांच्या वॉर्डरोबलाच अटॅच केलंय. देन कमिंग टू युअर हेडबोर्ड. हेडबोर्डचे छान असे कर्व्स वगैरे देऊन आपण ब्ल्यू आणि पिंकचं छान एक असं कॉम्बिनेशन केलंय. हा बेड त्यांचा स्वतःचाच आहे. ओके, सो क्लायंटला असं थोडंसं होतं की आमचा जुना बेड आहे, तर आम्ही असं म्हणजे होईल का, रिफर्बिश होईल का, बट आपण ते चांगलं पिंक आणि ब्ल्यूच्या कॉन्सेप्टमध्ये त्याला रिफर्बिश करून दिलंय. किड्स खूप जास्त ॲस्ट्रॉनॉट्सला खूप जास्त ऑब्सेस्ड होते, सो आपण असं छान एक लाईट वगैरे लावून ब्ल्यू आणि पिंकचा थीम करून दिला. Whereas you can see the ceiling also. Ceiling is also blue, pink and whiteचा कॉन्सेप्ट थोडी काही युनिक जॉमेट्रिक पॅटर्नमध्ये आपण करून दिले. तो असं हे त्यांचं किड्स बेडरूम आपण छानपैकी बनवून दिलं. सो हा त्यांचा मास्टर बेडरूम आहे. आता तुम्ही इथे जो युनिट बघू शकता, ह्याच्या मागे एक विंडो आहे. ओके, सो क्लायंटला असं होतं की ड्रेसरचं आपल्याला प्लेसमेंट भेटत नव्हती. ठीक आहे, तो व्हॉट वी डिड वॉज वी पॅक्ड इट अँड वी मेड अ ड्रेसर विथ टॉल युनिट हिअर. देन प्लेस्ड अ साईड टेबल. यू कॅन सी दिस युनिक पॅटर्न. ओके, हा जो आहे तो थोडा जॉमेट्रिकमध्ये पाहिजे होता. क्लायंटला असं होतं की वी डोंट वॉन्ट मिनिमम कलर्स इन द बेडरूम, वी वॉन्ट मोस्ट ऑफ द कलर्स इन आवर बेडरूम. मला थोडासा कलरफुल पाहिजे बेडरूम. सो वी चोज दिस नाईस लॅमिनेट अँड देन वी गेव सम टी पट्टी का ग्रूव्स ऑन इट. सो मुव्हिंग फॉरवर्ड टू द स्टडी, यू कॅन सी आता इथे असं आहे की मॅमला खूप जास्त रिडिंगचे शॉप आहेत. ठीक आहे, सो त्यांना असं आहे की उठताच माझे फेवरेट बुक्स माझ्या समोर असायला पाहिजे. ठीक आहे, सो वी हॅव गिवन देम ॲम्पल अमाऊंट ऑफ स्टोरेज वेअर वी हॅव डिवायडेड इन टू 2 सेग्रिगेट्स. ओके, त्यानंतर छान असा आपला हा डिजिटल लॅमिनेट इथे सुद्धा लावला आहे आपण. ठीक आहे, देन यू कॅन सी द बेड. हेडबोर्डमध्ये आपण आपला थोडासा कॉन्ट्रास्टिंग कलर ग्रीन कलर घेतलाय. छान असा वॉलपेपर लावून थोडासा फ्लोरल थिंग्स त्यांना हव्या होत्या तसं आपण इल्बिल्ड केलंय. देन यू कॅन सी द बेड्स आर ऑल्सो हॅव्हिंग ड्रॉवर्स. त्यांना आपले काही ना काहीतरी स्टोरेज ठेवायला बेड्सच्या इथे पण ड्रॉवर्स पाहिजे होते. ठीक आहे, आणि आपल्या कर्टन्स पण बघू शकतात की आपण सेम कलर्स कर्टनमध्ये पण मॅच केले. कसा वाटला तुम्हाला हा युनिकोचा 2 BHK इंटिरियर प्रोजेक्ट? इफ यू वॉन्ट टू रीच आउट टू अस, डू कॉन्टॅक्ट आवर सेल्स मॅनेजर निर्मित शहा. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहेत. असे छान छान डिझाईन आणि व्हिडिओ पाहण्यासाठी डू सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.